इयत्ता 4थी प्रज्ञाशोध परीक्षा आणि आज आपण पिल्लूदर्शक शब्द बघणार आहोत। आपल्यासमोर आहे मुलाल शेख, तो आपल्याला पिल्लूदर्शक शब्द यावर आधारित स्वाध्याय सोडून दाखवणार आहे। तयार आहे मुलाल? पिल्लूदर्शक शब्द: माणसांचे बाळ, लेकरू, मांजरांचे पिल्लू, सिंहाचा छावा, घोड्याचे शिंगरू, गाढवाचे शिंगरू, म्हशीचे रेडकू, हरिणाचे पाडस, छावक, कुत्र्याचे पिल्लू, गाईचे वासरू, पक्ष्यांचे पिल्लू, वाघाचा बच्चा, हत्तीचे पिल्लू, मेंढीचे कोकरू, शेळीचे करडू। चला आता स्वाध्याय सोडूया। योग्य उत्तराचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? वाघाचा बच्चा। पर्याय क्रमांक 4। पुढे गाईच्या पिल्लाला काय म्हणतात? वासरू। पर्याय क्रमांक 1। गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात? शिंगरू। पर्याय क्रमांक 3। हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? पाडस। पर्याय क्रमांक 2। शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? करडू। पर्याय क्रमांक 1। घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? शिंगरू। पर्याय क्रमांक 4। कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात? पिल्लू। पर्याय क्रमांक 1। मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? कोकरू। पर्याय क्रमांक 3। म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात? रेडकू। पर्याय क्रमांक 2। सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? छावा। पर्याय क्रमांक 4। गटात न बसणारे शब्द ओळखून त्याचा अचूक पर्यायाचे क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। वासरू, करडू, रेडकू, म्हैस। गाय, कुत्रा, हत्ती, पिल्लू, हत्ती। पर्याय क्रमांक 3। छावा, हरिण, शिंगरू, बछडा। पर्याय क्रमांक 2। पाडस, रेडकू, रेडा, कोकरू। पर्याय क्रमांक 3। रेडा। शेळी, करडू, वासरू, शावक। पर्याय क्रमांक 1। शेळी।